उपस्थित बंधूंनो, 10 मिनिटासाठी असताना फक्त मला डॉक्टरनी प्रत्येक सभेमध्ये बोलण्याची परवानगी दिलेली आहे। 10 मिनिटातच मी आपला सर्व माझं म्हणणं या ठिकाणी मांडणार आहे। त्या गाढवांना म्हणा फटाके जरा बंद करा। लातूर शहराचे असणारे उमेदवार विनोद खटके, ग्रामीण भागातील असणारा उमेदवार विजय अजनीकर, निलंग्याचे असणारे उमेदवार मंजुताई निंबाळकर, उदगीरचे असणारे उमेदवार या ठिकाणी शिवाजीराव बेनमाळे, औसेचे असणारे उमेदवार या ठिकाणी कुमार शिवाजी, उपस्थित बंधू आणि भगिनी, विधानसभेची असणारी ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्याच्या अवतीभोवती या ठिकाणी फिरणार असं मी म्हणालो होतो आणि आताही ती तशीच फिरते हे आपण लक्षात घ्या। एक 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये पुन्हा नमूद करण्यात आलं की स्थानिक आणि ग्रामीण भागातल्या निवडणुका पार पाडायच्या असेल तर महाराष्ट्र शासनाने पार पाडण्यात हरकत नाही, परंतु पार पाडत असताना या स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही असा असताना तो निकाल देताना सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की स्थानिक पातळीच्या मतदारसंघामध्ये ओबीसी किती आहेत याचा डेटा नाही, याची माहिती नाही आणि म्हणून 27% आरक्षण का याच्यावरती त्यांनी असणारं प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि जोपर्यंत ही माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत आरक्षणाचं हे तत्व स्थानिक स्वराज्याला लागणार नाही असा निकाल त्यांनी असताना दिला। दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा हाच खेळ केला जातोय की विधानसभेच्या निवडणुका एकदा संपल्या, नवीन विधानसभा गठीत होईल आणि नवीन विधानसभा गठीत झाली की पुन्हा विधानसभेमध्ये ठराव घेतला जाईल की ओबीसीचं आरक्षण हे जनगणना होईपर्यंत आपल्याला थांबवावं लागेल, कारण का सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की संख्या किती ही माहीत नसल्यामुळे जनगणना करून आपण असणारा त्यांची संख्या वाढावी, ही टांगती तलवार विधानसभेच्या नंतर राहणार हे आपण लक्षात घ्या। आणि म्हणून ओबीसीचा असणारा आरक्षण हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ओबीसीचं आरक्षण आपल्याला असणारं थांबवायचं असेल तर विधानसभेमध्ये आमदार जाणं हे महत्त्वाचं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे। हे आमदार गेल्याशिवाय आपल्याला तिथला ठराव काय थांबवता येणार नाही अशी परिस्थिती। दुसरं महत्त्वाचं जे आहे ते SC STचं आरक्षण सगळ्यात महत्त्वाचं। सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण तर मान्य केलं,
पण त्या वर्गीकरणाबरोबरच सुप्रीम कोर्टाने तिथे आणखीन असताना एक मान्य केलं, ते म्हणजे क्रीमी लेअर मान्य केलं. क्रीमी लेअर मान्य करत असताना या क्रीमी लेअरचं आधार काय राहणार याच्यावरती सुद्धा असताना त्यांनी भाष्य, ते भाष्य करत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की एका कुटुंबातल्या व्यक्तीने जर आरक्षण घेतलं असेल तर ते अख्खं कुटुंब लाभार्थी झालं, क्रीमी लेअर झालं. आणि ते क्रीमी लेअर झाल्यामुळे त्याला यापुढचं आरक्षण मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर त्याला यापुढे आरक्षणाच्या यादीमध्ये राहता येणार नाही, म्हणजे त्याला आरक्षणातून किकआउट केलं आहे अशी असणारी परिस्थिती. वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की सुप्रीम कोर्टाला हा निर्णय घेता येतो का, त्यांच्या कक्षेमध्ये बसतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूस आपण आज बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, NCP असेल, दोन्ही सेना असेल, आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी मान्य करू आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली. कमिटी स्थापन करण्यात आली. उद्याचा असणारा अहवाल येईल. उद्याचा अहवाल आला तर अंमलबजावणी सुरुवात होईल. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एकाने लाभ घेतला असेल तर उद्याच्या आरक्षणापासून तो मुकला अशी असणारी परिस्थिती आहे. ज्यांना ज्यांना मान्य आहे हा निर्णय त्यांनी असा हात वरती करा. तुमच्याकडे आता मार्ग राहिलेला, तुमच्या पुढे आता मार्ग राहिलेला नाही, कारण का सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय काँग्रेसपासून ते BJP पर्यंत लागू करण्याचा त्यांनी चंग मानलाय. लागू करणार म्हणजे काय करणार की तुम्हाला किकआउट करणार. आरक्षणाच्या यादीमधनं तुम्हाला असं किकआउट केलं जाईल. ज्यांना मान्य असेल त्यांनी BJPला मतदान घ्यावं, काँग्रेस आघाडीला मतदान. ज्याला मान्य नसेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावं. नुसतं मतदान द्यायचं नाही आहे, नुसतं मतदान द्यायचं नाही आहे, तर आपल्याला असणारा आमदार निवडून आणला पाहिजे हे असणारं लक्षात घ्या. आणि आमदार निवडून आणायचं असेल तर इथे शाहू फुले आंबेडकर मतदार जो आहे त्याचं एक मत, त्याच्याबरोबर त्यांनी अजून एक मत त्या ठिकाणी आणलं पाहिजे. आता ती एक मत आपल्या बायकोचं नाही, ती एक मत आपल्या भावाचं नाही, ती एक मत आपल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी मानणारा नाही, तर एक मत असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजय आणता येईल. एक मत असं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजय आणता येईल. आणि उद्याचं असणारं हे आरक्षण आपल्याला थांबवतं. राहुल गांधी तुम्हाला असणारं चुकिया बनवतो एवढं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे नाही. कारण का मागच्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार एका बाजूला आणि संविधान वाचवणार असे एका बाजूला. या देशामधला जो लोकशाही प्रेमी आहे, या देशामधला जो लोकशाही प्रेमी आणि संविधानवादी आहे, या दोघांनी BJPला
एवढं लथाडलं की त्यांना असं सांगितलं की तुम्ही संविधान बदलणार असाल तर आम्ही तुम्हालाच बदलल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा त्यांनी त्या ठिकाणी दिला. त्याच्यामुळे मोदी आपण असं बघत असाल की प्रत्येक सभेमध्ये संविधान घेतो, डोक्याला लावतो आणि म्हणतो हे माझं बायबल आहे, मी याच्याप्रमाणे त्या ठिकाणी चालणार. मान्य आहे. संविधानाचा आणि लोकशाहीचा सार्वत्रिक इशू, सार्वत्रिक इशू. परंतु आरक्षण हा फक्त ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्यापुरताच मर्यादित. ज्यांना आरक्षण मिळतंय त्यांना आरक्षणातून मान आणि सन्मान आणि या व्यवस्थेचा भाग होणं हा अधिकार मिळतो. या अधिकारावरतीच हल्ला घालण्यात आलेला हे लक्षात घ्या. माणूस हा बिना हृदयाचं जगू शकतो का? किंवा त्याच्या शरीरातून हृदय काढलं तर काय होतं? काय होतं? काय होतं? आत्ताचा जो प्रयत्न चाललाय की संविधान वाचलं, लोकशाही वाचली, पण संविधानातला समतेचा मार्ग, संविधानातला अधिकारचा मार्ग, संविधानातून या राज्यव्यवस्थेत जाण्याचा मार्ग हा आरक्षणाच्या माध्यमातून आहे आणि तो मार्ग संपवला जातो हे आपण असं लक्षात घ्या. तो मार्ग संपवला जातो. तो संपू द्यायचा का? तो संपू द्यायचा नसेल तर माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपण उमेदवार विजयी कसा होईल या दृष्टीने असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केले. मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की मागच्या 5 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. NRCचे हल्ले झाले, औरंगजेबच्या स्टेटसवरनं हल्ले झाले, मशिदींवरनं हल्ले झाले. पण आपल्या पाठीशी उभं राहिलं हे असणारा वंचित बहुजन आघाडी पाठीशी उभं राहील. काँग्रेसवाले आले नाहीत, डावे आले नाहीत, किंवा इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे की यावेळेस जर आपण वंचितच्या पाठीमागे उभा राहिला, या महाराष्ट्रामध्ये 32 जागा अशा आहेत की ज्या 32 जागांवरती एका बाजूला सेना आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना आहे, दुसऱ्या बाजूला असणाऱ्या एकनाथ शिंदेची सेना आहे आणि तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार. इथल्या जेवढ्या उलेमाच्या संघटना आहेत, मौलवी आहेत, मी या सगळ्यांना असं विचारतोय की एकनाथ शिंदे तुमच्या बाजूने नाही, मुसलमानाच्या बाजूने नाही, हे लिखित आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीच्या निमित्ताने निवडून गेल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधात गेले. आजही त्यांच्या भाषणामध्ये असणारं बाबरी मशीद आम्ही शहीद केली म्हणून त्या ठिकाणी असणारं टंका मिरवतात. मग इथल्या असणारा मौलवींना माझा असणारा प्रश्न आहे, इथल्या उलेमांना माझा असणारा प्रश्न आहे
की जी वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे मागच्या 5 वर्ष उभं राहिले, या 32 मतदारसंघामध्ये तुम्हाला पाठिंबा देण्यामध्ये लाज का वाटतो? शर्म किस बात की आ रही? या मौलवींच्या संघटनांना मी विचारतोय, उलेमांच्या संघटनांना असताना विचारतोय की तुम्हाला लज्जा कुठली आहे? लज्जा कुठली आहे की तुम्ही असणाऱ्या ह्या 32 मतदारसंघामध्ये वंचितला पाठिंबा देत नाही? आज आम्हाला असणारा वंचितचा मतदार विचारतोय की हे सुद्धा त्या इम्तियाज सारखे वागणार तर नाही? लोकसभेमध्ये आपण असणारा MIMच्या इम्तियाजला जिंकून दिलं आणि जिंकून दिल्यानंतर ज्यावेळेस वंचितच्या मतदारसंघाला मतदारांना सत्तेत जाण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी हात काढून घेतला आणि वेगळा मार्ग त्या ठिकाणी काढला. यावेळेस मुसलमान पुन्हा तेच करणार आहे. मी मुसलमानांना आगाह करतोय, संधी निघून गेली की मग लोक पाठ फिरवतात. असं आपलं वागणं होऊ नये ही माझी असणारी अपेक्षा. आणि म्हणून जे दुःखामध्ये आपल्याबरोबर उभे राहतात ते आपले मित्र. आम्ही असणारा फक्त नुसती औरंगजेबच्या मजारवरती चादर चढवली आणि केसेस थांबले ही असणारी परिस्थिती आहे. ही वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. आणि म्हणून मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतो, माझा वेळ झाला, मी आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो की या सर्व उमेदवारांची निशाणी एकच आहे. काय निशाणी? तेव्हा उद्याच्या पिढीचे अधिकार, उद्याच्या पिढीचा असणारा मान सन्मान, उद्याच्या पिढीचं त्याचं स्वातंत्र्य हे गॅस सिलेंडरला मतदान देऊन आपण साबूत ठेवणार आहात, विजयाकडे आपण घेऊन जाणार आहात, ते आपण निश्चितपणे घ्याल ही अपेक्षा मी बाळगतो. आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, नमस्कार. जाण्यासाठी आपली सगळ्यांची परवानगी. अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Insta, Facebookला फॉलो करायला विसरू नका.